देशाची एका बाजूला डिजिटल इंडियाकडे वाटचाल सुरू असताना दुसऱ्या बाजूला मात्र शिक्षण घेण्यासाठी पालघरच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपला जीव धोक्यात टाकून शिक्षणासाठी शाळेपर्यंत पोहोचावं लागतंय। नदीवर पूल नसल्यानं विक्रमगडच्या मसे गावातील विद्यार्थी पावसाळ्यामध्ये नदीतून वाहणाऱ्या धोकादायक पाण्याच्या प्रवाहातून चक्क टायरमधील रबरच्या ट्यूबवर बसून नदी पार करत असल्याचा धक्कादायक प्रकार हा समोर आलेला आहे। मसे गावातील विद्यार्थी शिक्षणासाठी पिंजाळ नदी पार करून वाकी येथील शाळेमध्ये शिक्षणासाठी जात आहेत। उन्हाळ्यामध्ये या नदीपात्राचा प्रवाह कमी असतो, मात्र पावसाळ्यामध्ये या ठिकाणी प्रवाह वाढतो आणि त्यामुळे अशा प्रकारे जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागतो। अशा प्रकारे जीव धोक्यात घालून शिक्षणासाठी शाळेत जावं लागतंय। हे दृश्य आपण पाहतोय पालघरमधील आहेत। पालघरमध्ये नदीपात्रातून विद्यार्थ्यांना टायरवरती बसून शाळेमध्ये जावं लागतंय। टायरवर बसून ही नदी ओलांडावी लागते। पूल नसल्यानं विद्यार्थ्यांवरती ही वेळ आलेली आहे। किती वाजता तुम्ही निघता गावातून? 9. आणि शाळा कितीला भरते इथं? 10. आणि मग संध्याकाळी किती वाजता तुम्ही मग? 5 वाजता. मग जास्ती पाऊस असेल तर मग त्यावेळेला मग घरी थांबता का? हा, म्हणजे नदीला पूर आला तर मग घरी थांबतो. मग तुम्हाला शाळेत जाण्यासाठी काय मागणी आहे तुझी सरकारला? पूल बांधून पाहिजे तुम्हाला? हा. म्हणजे पूल बांधला तर तुम्हाला मग रोज शाळेत येता येईल ना? हा. मग नदीला जर पूर आला तर किती दिवस शाळा पडतो तुमची? 1 आठवडा. म्हणजे किती पहिली ते 5वी पर्यंत? रोज या मुलांना तुम्ही टायर ट्यूबवर घेऊन येता इथं? याच्यावरच. आणि मग जास्ती पाऊस पडत असेल मग त्यावेळेला? त्याच्यानंतर मग त्यांना मग इकडे घरीच राहायला लागते. मग किती दिवस घरी येतात ती पोरं? कधी कधी 1 आठवडा होतो, कधी कधी म्हणजे नदीला पाणी कमी झालं. ही नदी कुठली? नदी ही आपली पिंजाळ नदी. पिंजाळ नदी. पण तुम्हाला गावात म्हणजे मार्केटला जायचं असेल तर मग कसं जाता तुम्ही इकडं? मग याच्यावर टुपीवरच. तिथून मग तुमचा रोजचा बाजार असतो? हां, रिशनी बिशनी आणा असेल तर मग जसं टुपीवरच जातो. जर जास्ती नदी असली हां. तर मग आणायला मिळत जरा नदी कमी असली नंतर मग आणायला मिळतं सर. सरकारने त्या ठिकाणी पक्षपातीपणा करून तो पूल होऊ दिला नाही, त्याला निधी उपलब्ध करून दिला नाही आणि जो निधी होता तो सुद्धा रद्द केला। 250 कोटीची कामं जवळपास त्या काळात रद्द झाली आम्ही त्या ठिकाणी सत्ताधारी पक्षासोबत न गेल्यामुळे। आणि म्हणून ज्या ठिकाणी सर्वसामान्य गोरगरीब मुलांच्या जीवनाचा प्रश्न होता तिथे सुद्धा तत्कालीन सरकारने त्या ठिकाणी दयामाया दाखवली नाही आणि हा आमदार आपल्या पक्षाचा नाही, हा आपल्या विरोधामध्ये आहे म्हणून त्या ठिकाणी निधी रद्द केला आणि म्हणून तो पूल त्या ठिकाणी होऊ शकला नाही। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जितेंद्र पाटील। जितेंद्र, पालघरमधील ही दृश्य आहेत। नदी पार करण्यासाठी हे विद्यार्थी एका टायरवरती एका ट्यूबवरती बसलेले आहेत आणि या प्रवाहामधून आपल्या शाळेमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत। नक्कीच प्रथमेश, पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातल्या मसे गावातील विद्यार्थ्यांना पावसाळ्यात शाळेत जाण्यासाठी मोठा धोका पत्करावा लागतोय। नदीवर पूल नसल्यामुळे हे विद्यार्थी टायर ट्यूबवर बसून नदी पार करतायत। पावसामुळे नदीला पूर आलेला असताना देखील शिक्षणासाठी त्यांचा हा जीवघेणा प्रवास जो आहे तो सुरूच आहे। मसे गावातील विद्यार्थी शिक्षणासाठी पिंजाळ नदी पार करून वाकी या गावात जातात, मात्र पावसाळ्यातल्या नदीला पूर आल्याने या विद्यार्थ्यांना आपला जीव धोक्यात घालून नदी पार करावी लागते। पालकांची रोज जी आहे ती धाकधूक वाढलेली पाहायला मिळते। गेल्या कित्येक वर्षापासून पुलाची मागणी सुरू असली तरी प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे। मात्र महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये या ठिकाणी पुलाचा प्रस्ताव जो आहे तो मंजूर करण्यात आला होता, मात्र अचानक सरकार बदलताच हा प्रस्ताव जो आहे तो रद्द करण्यात आलाय। आपण सरकारसोबत न गेल्याने युती सरकारने हा पूल रद्द करण्याचा आरोप जो आहे तो आता तत्कालीन आमदार सुनील भुसार यांनी केलाय। त्यामुळे आता तरी सरकार या ठिकाणी पूल मंजूर करून स्थानिकांना दिलासा देईल का हे पाहणं महत्त्वाचं आहे। प्रथमेश, नक्कीच जितेंद्र, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात।